आध्यात्मिक जीवन म्हणजे जगातली संपत्ती गमावणं आणि आध्यात्मिक जीवनाचा लाभ घेणं आहे. लक्षात घ्या, बायबल सांगतं या पृथ्वी तलावर तुमच्या संपत्तीला कसर आणि जंग चढतो. उपदेशकाच्या पुस्तकात म्हटलं, या जगात मी एक व्यर्थ गोष्ट पाहिली. मनुष्य धन मिळवण्यासाठी धावपळ करतो आणि तो मेल्यानंतर त्याच्या संपत्तीचा उपयोग दुसराच कोणीतरी घेतो. मग पळापळ करता कशाला? पोट मारलं, भावना मारल्या, तुम्हाला कित्येक वेळा जगण्यासाठी आणि काय आवश्यक तुम्ही विसरला. तुमचा कल काय? जास्तीत जास्त संपत्ती मिळणार. अरे जगणार किती? एका मनुष्यानं शेतामध्ये धान्य पेरलं आणि पेरल्यानंतर भरपूर धान्य उगवून आलं. मग त्यानं कोठार बांधलं आणि कोठारामध्ये धान्य साठवलं आणि तो काय म्हणतो, हे जीवा खा पी मजा कर आता, आणि तू काळजी करू नकोस का, तर तुझ्या कोठारामध्ये धान्य आहे. आणि तेवढ्या देव त्याच्याशी बोलला, आज तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेण्यात येणार आहे. मग कोठारातल्या धान्याचा कोणाला लाभ आहे? देवाची इच्छा आहे की तुम्ही जगातल्या संपत्तीकडे लक्ष लावू नका. तुमची हानी त्या ठिकाणामध्ये होणार, नुकसान सोसावं लागणार आहे. परंतु हे नुकसान सोसत असताना मग काय देव तुमच्यापासून फक्त काढूनच घेतो का? माझा देव काढून घेणारा देव नाही. कधी कधी तो तुम्हाला नुकसान सोसायला भाग पाडतो. कशासाठी प्रियांनो माहिती का? स्वर्गात तर तुम्हाला संपत्ती मिळावी, पण देव नुसतं स्वर्गातच संपत्ती देतो का? पृथ्वी तलावर ही तुमची संपत्ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी आहे. आणि सगळ्यात चांगली गुंतवणूक कोणती माहिती का? देवाचं राज्य. देवाच्या राज्यासारखी गुंतवणूकच कुठं नाहीये. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवाल, कदाचित त्याच्यात तुम्ही भिकारी व्हाल. त्याच्यातनं तुम्हाला फायदा पण होईल, मी असं म्हणत नाही फायदा होणार नाही, पण किती पैसा साठवावा त्याला मर्यादा आहे. लक्ष जर तुमचं फक्त धनाकडेच लागलं, स्वतःकडे लागलं, स्वतःच्या इच्छेकडे, स्वतःच्या आणि जीवनाकडे जर तुम्ही लागलं आणि तुम्ही जाताना कोणाच व्यक्तीचा उपयोग आणि कोणाला तुमच्या संपत्तीचा फायदा झाला नाही, तर तुम्ही जीवन जगताना चुकलेला आहात. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, तो स्वतः काय म्हणत, हे तरुणा तुला पूर्ण व्हायचंय ना? ज्याला पूर्ण व्हायचं त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं लागेल.